माझा आणि जयकुमार गोरेंचं व्यक्तिगत वाद नाही, श्रीमंत रामराजे यांचं वक्तव्य. कोळकी येथील एका कार्यक्रमात विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केलं की ग्रामविकास मंत्री आमदार जयकुमार गोरे माझे कोणतेही व्यक्तिगत वाद नाही. ते आता राजकारणातील मोठ्या पदावर आहेत. त्यांनी समाजाच्या हिताची कामं करावीत असा सल्ला सुद्धा श्रीमंत रामराजे यांनी त्यांना दिला. गेल्या काही दिवसांपूर्वी मंत्री गोरे यांनी फलटणमध्ये श्रीमंत रामराजेंवर सडकून टीका केली होती. आम्हाला सुद्धा वेगळ्या पद्धतीनं राजकारण करता येतं, श्रीमंत संजीव राजे यांचं वक्तव्य. राजकारणामध्ये गेली अनेक वर्ष आम्ही कामकाज करत असल्यानं कुठं अर्ज दिल्यावर काय होतं हे आम्हाला सुद्धा चांगलं माहिती आहे. त्यामुळे आम्हाला सुद्धा राजकारणात वेगळ्या पद्धतीनं जाता येतं. आमच्या जो आडव्यात येईल त्याला आडवं केल्याशिवाय राहणार नाही असं मत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी कोळकी इथं व्यक्त केलं. मानखटावमध्ये नाही तर पश्चिम महाराष्ट्राचा पाण्याचा प्रश्न श्रीमंत रामराजे यांनी सोडवला, माजी आमदार दीपक चव्हाण यांचं वक्तव्य. फक्त फलटण तालुका किंवा मानखटाव तालुका नाही तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा पाण्याचा प्रश्न हा विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सोडवला असल्याचं मत माजी आमदार दीपक चव्हाण यांनी कोळकी येथील कार्यक्रमात व्यक्त केलं. उपळेकर मंदिरात उद्यापासून सायंकाळी श्री ज्ञानेश्वर निरूपण. फलटण येथील श्री संत गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिरात श्रावण मासाच्या औचित्य साधून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750व्या जयंतीनिमित्त दररोज सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत श्री ज्ञानेश्वरी निरूपणाचं आयोजन करण्यात आलं. साताऱ्याच्या घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट. राज्यात पुढील 24 तासांसाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट देण्यात आला. जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असं राज्य आपत्कालीन कार्य केंद्रानं कळवलं. संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या आणि भागवत धर्माचा विचार आपल्या लेखणी व वाणीनं देशभर पोहोचवणाऱ्या संत नामदेव महाराज यांच्या पंढरपूर येथील मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येईल. संत नामदेव महाराजांच्या समाधीस्थळी वैश्विक दर्जाचं स्मारक उभारताना निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. त्यांचे विचार हे त्यांचं खरं स्मारक असून हे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 150 दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून आढावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून विकसित महाराष्ट्र, ई गव्हर्नन्स विषयक सुधारणा आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या 150 दिवसांच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत असलेली विविध कामे, उपक्रमांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज आढावा घेतला. ठोसेघर परिसरात पर्यटकांसोबत वन्य प्राण्यांनाही मिळतोय आनंद. सातारा जिल्ह्यातील पर्यटकांचे लाडके पर्यटन स्थळ असलेल्या ठोसेघर धबधबा परिसरात सध्या ठोसेघर धबधबा पाहायला संपूर्ण देशातूनच नाही तर विदेशातून पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. पर्यटकांची इथं मोठी गर्दी होत असल्यामुळे पर्यटकांना खाण्यासाठी लागणारी मक्याची कणसं व इतर रानमेवा खाल्ल्यावर त्यावर ताव मारण्यासाठी आता परिसरातील माकडांचे टोळेही मोठ्या प्रमाणात तिथं येत आहेत. त्यामुळे पर्यटकही या माकडांना हा खाऊ खायला घालताना पाहायला मिळतात. फलटणला कुंटणखान्यावर छापा, 3 महिलांची सुटका. सातारा स्थानिक गुन्हे शाखेनं फलटण शहरात ऑरेंज लॉजिंग इथं सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा मारून 3 महिलांची सुटका केली. या प्रकरणी चालवणारा प्रवीण रंगराव पवार राहणार विडणी तालुका फलटण याला ताब्यात घेण्यात आलं. पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब उभारणार, अजित पवार यांची माहिती. पुणे महानगर प्रदेश हे तंत्रज्ञान, उत्पादन, शिक्षण आणि हरित गतिशीलतेमध्ये आघाडीवर आहे. यामुळे पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब उभारणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.